नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो गौरी अवधूत या चॅनलवरती। आज आपण आलो आहोत परशुराम मंदिर चिपळूण या ठिकाणी। आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये जे बघणार आहोत ते आहे श्री क्षेत्र परशुराम चिपळूण, आपण कोकण भूमी म्हणतो, आणि श्री क्षेत्र परशुराम म्हणजे भार्गवराम असंही त्यांचं नाव आहे। तर आपण बघूया चिपळूणपासून किती किलोमीटर अंतरावरती आहे। साधारणतः 4 ते 5 किलोमीटर असा अंदाज आहे माझा। बहादूरशेख नाका आहे। बहादूरशेख नाका हे चिपळूणचं मध्यवर्ती स्थानक आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आता आहेत। खूप डेव्हलपमेंट इथे आहे। हायवे आहे, मुंबई गोवा हायवे महामार्गावरतीचा नाका पडतो आहे। साधारणतः चिपळूण सिटीमध्ये जर एंटर करत असेल तर आपण इथेच चिपळूण सिटीमध्ये एंटर करू शकतो, आणि दुसरा जो मार्ग असतो तो गोव्याकडे जातो। तर आपण आता जेव्हा परशुराम मंदिरामध्ये जाणार आहोत ते आपण जाणार आहोत मुंबईकडे, म्हणजे मुंबई टुवर्ड्स मुंबई साईडला जाणार आहोत। आपण बघूया मुंबई साईडला जाताना काय काय लागतं आणि कसं आहे परशुराम मंदिर। चला तर मग जाऊया लवकरच परशुराम मंदिराकडे। हे आहे सुंदर वाशिष्ठी दर्शन। आणि हाच तो श्री क्षेत्र परशुराम मंदिराकडे जाण्याचा रस्ता। वाटेतच तुम्हाला जे डावीकडे मंदिर दिसते आहे ते आहे श्री देवी आई जुलावी। या ठिकाणी CNGचा हा पेट्रोल पंप तुम्हाला दिसतो आहे। आणि आता जी सुरुवात झाली आहे ती आहे परशुराम घाट। सुंदर चित्रांनी रंगवलेला हा घाट खूपच कोकणातील आलेल्या लोकांचं स्वागतच करतोय। आता आपण पोचलो आहोत परशुराम घाटातील या व्ह्यू पॉइंट जवळ। हा मुख्य हायवेपासून आतमध्ये जाणारा छोटा मार्ग तो थेट जातो श्री क्षेत्र परशुराम मंदिर या ठिकाणी। इथून आपण आता खाली जाऊया। थोडंसं उतरल्यानंतरच अगदी उजव्या बाजूला जे आपल्याला लागणार आहे तेच आहे श्री क्षेत्र परशुराम मंदिर। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो गौरी अवधूत या चॅनलवरती। आज आपण आलो आहोत परशुराम मंदिर चिपळूण या ठिकाणी। तुम्हाला मी थोडक्यात याची माहिती सांगतो की परशुराम मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे, आणि भगवान विष्णूचा अवतार म्हणजे 6वा अवतार त्याला आपण म्हणतो ते आहेत श्री परशुराम। त्यांना भार्गवराम असे म्हणतात। आणि चिपळूण क्षेत्र म्हणजे कोकण क्षेत्र हे जर कुट्टावणाच्या नावाने प्रसिद्ध असेल तर ते आहे परशुराम भूमी म्हणून। तर या परशुराम भूमीमध्ये आपण आलो आहोत, आणि त्या परशुराम भूमीमधलं सगळ्यात सुंदर आणि जुनं ऐतिहासिक मंदिर आज आपल्यासाठी बघण्यात आलं आपण। तर चला मग आपण बघूया मंदिर कसं आहे ते। आता आपण आलो आहोत परशुराम मंदिराचा प्रवेशद्वार, छोटासा प्रवेशद्वार पण ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे। आपण प्रवेशद्वारामध्ये चला मी बघूया कसं आहे।
मंदिर कसं आहे ते या ठिकाणी पाठीमागे बघतो माझ्या साईडला तलाव आहे छोटासा सुंदर तलाव आहे आतमध्ये बघतो कासव मासे आणि हा दीपस्तंभ सुद्धा तुम्ही बघू शकता डाव्या साईडला दीपस्तंभ आहे त्या ठिकाणी अगदी जांभळ्या दगडाने बांधलेला म्हणजे काळ्या दगडामध्ये दीपस्तंभ बघितला आपण पण हा जांभळ्या दगडात बांधलेला दीपस्तंभ देवस्थानाचा आपण ज्या प्रवेश पहिलं असतं ते गणपतीचं मंदिर आपण चला गणपतीचं दर्शन घेऊया आहे उजव्या सोंडेचा गणपती मुख्य मंदिरात आहे स्थानिक पुजारी त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो थोडीशी मंदिराबद्दल माहिती सांगितलं मनोज गणपुले परशुराम मंदिर पुजारी आता इथे समोर काळ काम परशुरामची मूर्तींची नावं ज्या काळ आणि काम या शक्तिप्रतीक मूर्ती देवता मधल्या देवांच्या बाजूला देवांना मृत्यू नसल्याचं चिरंजीव अवतार असल्याचं प्रतीक अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम देव अजूनही चिरंजीव आणि मंदिरामध्ये रोजचं अजूनही श्रुती वास्तव्य ते दाखवायला काळ म्हणतो अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम हे 7 चिरंजीव आणि अजूनही पृथ्वीतलावर वास्तव्य त्यांच्यापैकी एक परशुराम ते दाखवायला काळ म्हणतो आता हे काम आलेलं आहे म्हणजे काम क्रोध मोह दंभ मद मत्सर ज्यांना देवाने जिंकलं अजन्म ब्रह्मचारी म्हणजे देवांचा विवाह झालेला नसल्याचं शक्ती प्रतीक मूर्त म्हणजे काम विष्णूंनी 10 अवतार लोक कल्याणाकरता दशावतारामध्ये घेतले ज्यापैकी 6वा अवतार परशुराम नव्हते ब्रह्मा विष्णू महेश काळकाम परशुराम उत्पत्ती स्थिती लय असंही म्हटलं तरी झाले देवांची माहिती तपश्चर्या करता एकांतवासामध्ये देवांनी निवडलेली ती जागा म्हणून म्हणते आता मधल्या मूर्तींच्या पायाशी चांदीचं कवच ज्याच्या खाली स्वयंभूस्थान म्हणजे पूर्वीच्या काळीची डोंगर वस्ती आणि डोंगर वस्ती असलेल्या कारणानं काही गुराखी लोक मंदिर होण्याच्या अगोदर इथे गुरं चारायला ठेवण्यात असत ज्या गुराख्यांमधील एक गाय विशिष्ट जागेवर येऊन आपल्या दुधाचा पाना सोडत असे गुराख्याला कळेना घरी येऊन गाय दूध देत नाही गाय जाते कुठे म्हणून त्यांना पाळत ठेवून ती जागा शोधून काढली दुसऱ्याशी गायीचा पाठलाग केल्यानंतर रात्रभर दुधाचा पाना जोडत झालेला एका विशिष्ट जागेवर दूध सोडते त्याच्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला परंतु पालापाचोळ असलेली जागा त्याने साफ केल्याच्या नंतर त्याला स्वयंभूस्थान एक छोटीशी पिंड आढळली आता दैवी गायीला मारायला लावल्यानंतर गाय अगदी आता गाय गेली परंतु पुढे काय करायचं म्हणून पालापाचोळ असलेली त्याने जागा साफ केली त्यानंतर त्याला स्वयंभूस्थान जागा आढळली आता दैवी जागा दिसते परंतु पूजा होत नाही म्हणून गुराख्याने आपल्या भावनेनुसार पाणी आणि फुलं तिथे पूजा करायला सुरुवात केली त्यानंतर पूजा नवस चालू आहे सभामंडपामध्ये ब्रह्मेंद्र स्वामींचा फोटो सभामंडपाच्या बाजूला कोपऱ्यामध्ये आणण्यात ब्रह्मेंद्र स्मृती चंद्र उभा आहे त्या जागेचं पूर्वीचं नाव महेंद्र पर्वत जो हा ज्याच्यावर मंदिर उभं आहे आणि संपूर्ण गावाला देवांच्या नावाने श्री क्षेत्र परशुराम असं म्हटलं जातं आणि महेंद्र पर्वतावरती इथे स्वामींना दृष्टांत झालं की देवांचं स्थान अशा दृष्टांताप्रमाणे स्वामींनी मंदिर बांधलं ते 400 वर्षांपूर्वी म्हणजे छत्रपतींच्या अगोदरच्या काळात आणि मूळ वैशिष्ट्य तपोवने आता बाजूला विश्रांती स्थान आहे ते देव रात्रीच्या वेळेला मंदिरात असतात पहाटेच्या समय तपश्चर्या निर्माल्यावर जातात देवांची चिरंजीवित्वाची साक्ष म्हणजे चिरंजीव शक्ती प्रतीक काळ आतमध्ये उभा आणि बाजूला विश्रांती स्थान म्हणजे रात्रीच्या सकाळच्या वेळेला देव निघून गेल्याच्या नंतर आसनावरची चादर थोडीशी हललेली असते म्हणजे देव चिरंजीव शक्ती प्रतीक जागृत देवस्थान परशुराम म्हणून काळमुखी आत आणि विश्रांती स्थान बाजूला आता पुन्हा काळ म्हणतो शंकरांचा अवतार असले वार्षिक जत्रा महाशिवरात्री एक दिवसांची
दुसरी जत्रा मार्गशीर्ष एकादशी. इथे वारकरी संप्रदायाचा 7 दिवस सप्ताह असतो. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि पारायणाच्या सांगली प्रत्यर्थ मार्गशीर्षाच्या एकादशीला दुसरी जत्रा. अक्षय तृतीयोत्सव 3 दिवसांचा झाला. तर 10 तारखेला संध्याकाळी देवाचा जन्मोत्सव सोहळा स्टेजवर पार पडला. मंदिराची बांधणी ब्रह्मंदिर स्वामींनी केली, ज्यांचं स्मृती केंद्र कोपऱ्या आणि सभामंडपामध्ये फोटो आणि वैशिष्ट्यपूर्ण तपोभूमी असल्यामुळे मंदिर अशी आख्यायिका. आणि हे परशुराम भूमी हे परशुराम मंदिर त्याला तुम्ही नक्की भेट द्यावा अशी या चॅनलद्वारे इच्छा व्यक्त करतो. पुन्हा इथे मित्रांनो बघितलं की नंतर आपण माहिती घेतली आतमधली शीत व्यक्त करतो की काही मुलं किंवा काही व्यक्ती मंदिरामध्ये येऊन त्याचा फोटोचा गैरवापर करतात, व्हिडिओचा गैरवापर करतात. त्या उद्देशानुसार मंदिराने या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो घेण्यास रिसेंटली झाले. परंतु तरीही मी मंदिराचं आभार मानतो की त्यांनी आपल्या मंदिराबद्दल माहिती दिली आणि ही माहिती अतिशय उपयुक्त होती, जी काही म्हणजे कित्येक लोकांना मंदिराने या मंदिराला भेट दिली असेल परंतु त्यांना ही माहिती भेटली नसेल. कदाचित ती माहिती या व्हिडिओमार्फत त्यांना भेटेल अशी अपेक्षा आहे. तर चला मग आपण बघूया मंदिराचा बाकीचा परिसर कसा आहे. जसं पुजाऱ्यांनी म्हटलं की साईडला मंदिराच्या बाहेरच या ठिकाणी श्री ब्रह्मंद स्वामी यांचा इमारत आहे तुम्हाला बघायला मिळेल. त्यांचा तपश्चर्यामधली ही मूर्ती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. बागेमध्ये अतिशय उपयुक्त अशी सगळी झाडं आहेत ज्याच्यामध्ये शमी ज्याला शनी असं म्हटलं जातं, रुई ज्याला सूर्य नाव दिलं, पिंपळ, बृहस्पती, खैर, मंगळ, उंबर, शुक्र, पळस, चंद्र आणि अशा प्रकारे हा ठिकाणी गृहबाग म्हणून ओळखलेली छोटीशी सुंदर अशी बाग या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये बनवलेली आहे. आणि म्हणजे खरंच पर्यटकांना काहीतरी महत्त्वाचं ज्ञान या ठिकाणी देण्याचा सुद्धा मंदिराने प्रयत्न केलेला आहे. जी आपली विधी असतात, यज्ञ असतात, त्या ठिकाणी आपण त्याचे यज्ञ अन्नदान म्हणू शकतो. अशा काही मोठ्या यज्ञ जे आपण पुराण आयुर्वेदामध्ये करायचो किंवा मंदिरामध्ये आश्रमामध्ये करायचो ते करण्याचं एक म्हणजे यज्ञवेदी आणि तेही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. जागोजागी तुम्हाला दीपस्तंभ जांभ्या लागला असं म्हणतात ना, कुठून ही जांभ्या लागल्याने बांधलेली मंदिराच्या अगदी पाठच्या भागाला लागेल आणि पाठच्या इकडे बघू शकता तुम्ही श्री रेणुका माता मंदिर आहे. ही म्हणजे रेणुका माता सगळ्यांनाच माहिती आहे, माहूरची रेणुका माता आणि माहूरची रेणुका माता परशुराम श्री भार्गवरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्यांची आई म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि अशा ह्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया. ज्या लोकांना माहूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक या ठिकाणी नक्की येऊ शकतात आणि आपल्या मातेचं दर्शन या ठिकाणी नक्की घेऊ शकतात. आपल्या व्हिडिओमार्फत आपण लोकांना जे भाविक या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांना येऊ इच्छितात अशा लोकांना आपल्या व्हिडिओमार्फत या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. हीच एक आपली इच्छा आहे आणि ती इच्छेनुसार आपण हे सगळं काय म्हणतात आपल्या कोकणातलं हे जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत, मंदिरं आहेत, आपला खजाना म्हणू शकतो आपण. तो खजाना आपण लोकांना या ठिकाणी दाखवतो आणि आपण दर्शन घेऊया आणि आपण पुढच्या प्रवासात. आणि तसंच मंदिराच्या अगदी म्हणजे रेणुकामाच्या मंदिराच्या अगदी बाजू आपल्या भजना मंदिराच्या पाठीमागे दीपस्तंभ आणि छोटीशी बाग आहे. आपण म्हणू दगडामध्ये जसं लेण्या कोरतात, दगडामध्ये दरवाजे बनतात तसं हे दरवाजे आणि या ठिकाणी जांभ्या दगडातलं हे बांधकाम आणि जुनं बांधकाम सगळं आणि खूप चांगल्या प्रकारे याला त्यांनी मेंटेन केलं, त्यांनी सांभाळलं. आणि या ठिकाणी बघू शकतो की माझ्या उजव्या बाजूला आहे मंदिराच्या अगदी बाजूला आहे तो आहे तलाव. हा तलाव म्हणजे
सुद्धा म्हणजे माझ्या माहितीनुसार सुद्धा हा तलाव जसा बांधलेला आहे, जसं त्याचं वर्णन आहे, जसं तो दिसतो आहे त्याप्रमाणे हा कदाचित हा त्याच टायमाचा आहे ज्या टायमाला हे मंदिर बांधलं गेलं. मंदिराचं थोडंसं कन्स्ट्रक्शन नवीन असेल, परंतु हा तलाव मात्र तेवढा जुना आहे. गोमुख असं म्हणतात आणि ह्याच्यातून म्हणजे माझ्या माहितीनुसार ह्याच्यातनं पाणी यायचं. तर ते पाणी काही काळामुळेच बंद केलेलं आहे कन्स्ट्रक्शनच्या वरनं, परंतु ह्याच्यातनं पाणी या तलावामध्ये यायचं. म्हणजे जे पाणी जे या झऱ्यातनं नॉर्मल झऱ्यातनं ते ह्या गोमुखमधून या तलावामध्ये या ठिकाणी प्रवेश करायचं. आणि हा तलाव असा आतून या ठिकाणी हा जॉईंट आहे. ते पाणी त्याच्यासाठी म्हणजे पाणी नॅचरल स्रोत या तलावाला होतं. म्हणतो की त्यांनी आपल्या मंदिराबद्दल माहिती दिली आणि ही माहिती अतिशय उपयुक्त होती, जी काही म्हणजे कित्येक लोकांना मंदिराने या मंदिराला भेट दिली असेल, परंतु त्यांना ही माहिती भेटली नसेल. कदाचित ती माहिती या व्हिडिओमार्फत त्यांना भेटेल अशी अपेक्षा आहे. मला कमेंट करून सांगा, कुणाला याबद्दल काही माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करा. आम्ही आमच्याकडून जितकं सहकार्य करता येईल आणि जितकं मार्गदर्शन करता येईल या भूमीबद्दल आणि या मंदिराबद्दल तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपलं कल्चर आपल्या या लोकांना, या आपल्या सगळ्या लोकांना माहिती पडावं, जे या 7 समुद्राच्या पलीकडे असतील किंवा या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये किंवा या कोकण भूमीमध्ये राहत असतील, त्या सगळ्यांना आपल्या या इतिहासाबद्दल माहिती पडावं. बस एवढीच इच्छा आमच्या चॅनलची आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो अशी अपेक्षा करतो. आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचा असा भरभरा पाठिंबा आम्हाला मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा काळजी घ्या आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला अशाच आमच्या नवीन नवीन व्हिडिओबद्दल माहिती मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये.